ईशान पडदा लाव रे जरा आणि एक लाईट. एक मिनिट, मला एक वाक्य बोलायचंय मुलांना, महत्वाचं आहे का. आता लॅपटॉप वरनं मी रेकॉर्डिंग मेन लावलं होतं आणि मोबाईल वरनं स्क्रीनशॉट घेत होते मी. तर माझ्या मनात नुसतं आता असा विचार केला, मला आवाजाचा डिस्टर्बन्स होतो ना स्क्रीन रेकॉर्डिंग करताना लॅपटॉपचा. नुसतं माझ्या मनात विचार आला, छे हे लॅपटॉपचं बंदच करावं का काय. तेवढ्यात नेटवर्कही गेलं आणि रेकॉर्डिंगही बंद झालं आणि सगळंच गेलं. तो डार्क वाला पडदा. म्हणजे क्षणात असं डार्क होतंय वाला. मुलांनो. म्हणजे मी तर आता तुम्हाला बाकीच्या लोकांना सांगते काय काय व्हायला लागलंय, नुसतं मनात विचार आला की घडायला लागलंय. तर मुलांना चांगले चांगले विचार करा बरं का. हे पण वातावरणातला बदल मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, हाही व्हायला लागलाय बरं का. आपली मॅनिफेस्टेशन ताकद वाढत चालली आहे. हा मॅडम, करा कंटिन्यू. हा. आता इथे आपण पकडतोय. पहिल्यांदा बोटाच्या एक पेरा एवढे अंतर सोडायचंय. दिसतंय आता? मॅम थोडं स्लो घ्या ना. हो, हे बघ परत सांगते मी. पुन्हा सांगते. आधी रुमाल मला पूर्ण. काय वाटतंय मॅडम, तुमची बॅकग्राऊंड जी खाली आहे ना, ते काय आहे? कीबोर्ड आहे का काय, त्यामुळे टेबल आहे. दिसत. टेबल टेबल आहे आहे मॅम. का? हम्म. त्याच्यावर एखादं वर्तमानपत्राचं कागद टाकलं तर लक्षात येईल चांगलं. हे असं उंच धरू का नाही तर? हा, ते काय होतंय, चेक्स आहेत ना ते, त्यामुळं व्यवस्थित दिसत नाहीये. आता अच्छा, दिसतंय? असं आहे. हा, आता ठीक आहे. हा, ठीक आहे आता. हा. एकच मिनिट मी ऍडजस्ट करते हा मॅम कॅमेरा. नाही तर वर्तमानपत्राचा पेपर टाका खाली सर्व. एकच मिनिट. आता दिसतंय का सर्वांना? हो. ओके. तर आता काय करायचं आपल्याला, हा आपला रुमाल आहे. त्याला आधी वॉटर स्प्रिंकल करून घ्यायचंय. असं वॉटर घ्यायचं आणि त्याला स्प्रिंकल करायचं. थोडासा रुमाल आपला ओला झाला पाहिजे. ओके. मग मी बरोबर म्हणतेय मधोमध व्हाईट रुमाल टी पकडाय. शर्ट घेऊ का? काय? शंका अशी आहे, व्हाईट टी शर्ट घेऊ का, हो रुमाल हो, नाहीये. चालेल चालेल. पण आता आपण एका रंगात करणार आहे ना, टी शर्टला दोन रंग असले की छान दिसतं. पण तरीही कोणाला करायचं असेल टी शर्ट तर करू शकता. सेम प्रोसिजर करायची आहे टी शर्टला पण. प्लेन अंथरायचा आहे टी शर्ट आणि मधोमध असा धरून वर उचलायचा. ओके. असा धरून वर उचलायचा. त्याच्यावरून असा हात फिरवायचा आणि मग आपल्याला असा दिसला पाहिजे. कुठलाही कापड असं दिसलं पाहिजे आपल्याला. टी शर्ट असो, रुमाल असो, ओढणी असो. ठीक आहे. आता इथे आपण हे जे टोक आहे त्या टोकापासून एवढं अंतर सोडायचं आपल्याला. साधारण एवढं. ठीक आहे. एवढं अंतर सोडल्यानंतर आपल्याला दोरा घ्यायचा आहे. दोरा आहे सगळ्यांकडे? हा दोरा घ्यायचा आपल्याला. दोऱ्याचं एक टोक धरायचं आणि इथे घट्ट गुंडाळायचं. अतिशय घट्ट गुंडाळायचं. खूप घट्ट, म्हणजे त्याच्या आत रंग गेला नाही पाहिजे इतकं घट्ट गुंडाळायचंय ते. दिसतंय? हे बघा. काय करायचंय? फक्त असं गुंडाळायचंय. मांजा कसा गुंडाळलेला असतो त्या पद्धतीने फक्त इथे तुम्हाला घट्ट गुंडाळायचं. घट्ट गुंडाळायचा, पण दोरा जो आहे ना तो अतिशय घट्ट गुंडाळला गेला पाहिजे. हे बघा. दिसतंय? दिसतंय सर्वांना कसा गुंडाळलाय? दिसलाय? दिसलंय सर्वांना? हो. हो दिसलं. हा. शाबाश. आता पुन्हा पुन्हा एक पेराचं अंतर सोडायचंय. म्हणजे आपल्या बोटाचे हे फर्स्ट लाईन जेवढी असते ना, ही बोटाची आपली फर्स्ट लाईन, तिथपर्यंत अंतर घ्यायचं आणि पुन्हा इथे दोरा गुंडाळायचा आहे. हे बघा. बघून घ्या.
दिसतंय सर्वांना? घट्ट गुंडाळायचा दोरा हा. झालंय? हो. आता पुन्हा एक पेराचं अंतर घेऊन तिसऱ्या जागेवर दोरा गुंडाळायचा आहे. तिसरा सेम प्रोसिजर करायची. एक एक पेराचं अंतर घेऊन, म्हणजे साधारण एवढं एवढं अंतर घेऊन, एवढं अंतर घेऊन तुम्हाला दोरा गुंडाळायचा आहे. फक्त दोरा जरा घट्ट गुंडाळा. दिसतंय सर्वांना? दिसतंय आता? हा आता छान दिसतंय. हा ते खाली रंग ब्राऊन आहे ना, त्यामुळे. हे बघा, आता क्लिअर दिसेल तुम्हाला कसं केलंय आपण. ठीक आहे. हे बघा, दिसलंय सर्वांना? आता पुन्हा तेवढाच अंतर घ्यायचं आणि पुन्हा दोरा गुंडाळायचा तेवढ्याच अंतरावर. हा दोऱ्यावर आपली सगळी बांधणी डिपेंड असते, त्यामुळे तो दोरा घट्ट बांधा. जमतंय सर्वांना? जाड दोरा असेल ना तरी चालेल, कारण जाड दोऱ्याने जास्त छान होतं हे. जाड दोरा असेल ना तुमच्याकडे तर जाड दोराही चालेल. जमतंय सर्वांना? हर्षवर्धन, जमतंय का? होय. ओके. करताय ना सगळे? हो. ठीक आहे. आता बघा, 1 2 3 4 4 भाग केलेत आपण रुमालाचे. जितके होतील तितके भाग तुम्ही बांधू शकता. ठीक आहे. म्हणजे हा 5वा, हा 6वा, असे तुम्ही जेवढे भाग होतील ना तेवढे भाग त्याचे बांधू शकता रुमालाचे. ठीक आहे. रुमाल असो, टी शर्ट असो.
आणि रुमाल जर तुमचा ओला झाला नसेल ना तरी काय हरकत नाहीये, आपण रंग जास्त पाण्यामध्ये मिक्स करूयात. सगळे करतायत ना? हे बघा, आता हा 1 2 3 4 फिफ्थ चाललाय आपला. ठीक आहे, फिफ्थ पार्ट बांधतोय आपण आता. ओके, आता असं झालंय, दिसतंय सर्वांना? दिसतंय सर्वांना? हो, दिसतंय. हम्म. आता तुम्ही कलर करताना ह्याच्या खाली न्यूजपेपर घ्या, कारण ऍक्रेलिक कलर जिथे कुठे लागेल ना तो कलर परत निघत नाही. म्हणजे कापडाला लागला किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला लागला ऍक्रेलिक कलर की तो निघत नाही. त्यामुळे तुम्ही हे घ्या, न्यूजपेपर वगैरे घ्या. न्यूजपेपर घ्या त्याच्या खाली. हे पहा, 1 2 3 4 5. 5 सेक्शन झालेत माझे. तुमचं 6th 7th झाला तरी चालणार आहे. जास्त सेक्शन झाले तरी चालणार आहे. पूर्ण कापड करायचंय ना आपल्याला, त्यामुळे जास्त झाले सेक्शन्स तरी काही हरकत नाहीये. ही बेसिक बांधणी आहे. हो चालेल, नीलकंठ चालेल. 6 7 कितीही झाले तरी काही हरकत नाही. टी शर्टला जर तुम्हाला फ्रंटला हवा असेल तर फक्त फ्रंट साईड पकडायची. फ्रंट बॅक दोन्ही पाहिजे असेल तर पूर्ण टी शर्ट पकडायचं. सगळ्यांचं झालं की सांगा, मग आपण नेक्स्ट ह्याच्यावर जाऊ, नेक्स्ट स्टेपवर जाऊ. दर्शनचं झालंय का? सगळ्यांचे सेक्शन्स करून झाले की सांगा. ओके, झालंय. राधा, तुझ्याकडे जे टाय अँड डायचे कलर्स आहेत ना ते पाण्यामध्ये उकळावे लागतात हा, त्याशिवाय ते कापडावर बसत नाहीत.
ओके, डन एव्हरीबडी. थंब दाखवा मला, मग आपण नेक्स्ट स्टेप स्टेप घेऊया. तुमचा रुमाल दाखवा बरं मुलांना. हा, दाखवा तुमचा रुमाल सगळ्यांना. हातात धरा. शर्मिंजा छान, राधा छान, छान, श्रीदुला. ओके, हे छान. साधारण असं झालंय सगळ्यांचं असं. हम्म. ठीक आहे. आता क्रिश नेक्स्ट छान. स्टेप. आता रिया नेक्स्ट स्टेप छान. मध्ये काय रिया, करायचं आपल्याला? हर्षवर्धन दाखव तुझं, हर्षवर्धन. दर्शन हर्षवर्धन ने हर्षवर्धन दाखवा. छान छान, गुड. छान केलं, छान हर्षवर्धन केलं. छान. हम्म. दर्शनचं पण छान झालंय. क्रिशा. रिया दाखव. रिया. रिया सगळ्यांनी हातात धरा. मॅडम स्क्रीनशॉट काढावं, सुलक्षणा मॅडम. हो काढते मॅडम. हा, एक मिनिट, मुलांना स्क्रीनशॉट काढायचं आपल्याला. हर्षवर्धन ऑन कर तुझं. गुड गुड. काढला मॅडम स्क्रीनशॉट? हो हो काढला. हा, थँक्यू. हा, करा पुढे. आता मी ब्लू कलर घेतेय. ठीक आहे. आता एका प्लेटमध्ये किंवा वाटी घेतली तरी चालेल. वाटी असेल ना तर वाटीही चालेल किंवा प्लेटही चालेल. आपल्याला फक्त जरा वॉटरी करायचा आहे हा कलर. ठीक आहे. मॅम पॅलेट चालेल का? मग आवाज नाही येत. म्यूट झालं. रॉक्झी मॅडम म्यूट झाल्या. दिसली का वाटी सगळ्यांना? आता त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतायचंय. हे बघा, दिसतंय का बघा? आणि असं ब्रशने मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये लम्प्स नाही राहिले पाहिजे. वॉटरी झाला पाहिजे आपला कलर आणि त्याच्यामध्ये बिलकुल लम्प्स नाही राहिले पाहिजेत कलरमध्ये. दिसतंय सगळ्यांना? झालाय सगळ्यांचा कलर मिक्स? अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. इकडे बघा, हे बघा, हे असं आहे ना, एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे. अगदी पाण्यासारखं ड्रिप झालं पाहिजे ते.
हे पाण्यासारखं का करायचंय? कारण आता तुमचा रुमाल वाळला असेल ना, आपण जो ओला केला होता तो. ठीक आहे, करूयात नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप करूयात. हो मॅम. ओके, आता याच्यामध्ये ब्रश बुडवायचा या पाण्यात. जे मी आता ब्लू कलर घेतलाय, तर ह्या ब्लू कलर मध्ये ब्रश बुडवायचा. हा आपला ब्रश घ्यायचा आणि ह्याचा फर्स्ट सेक्शन आहे, फर्स्ट सेक्शन त्याला कलर करायचा आहे. दोऱ्यावर रंग जाता कामा नये, दोरा रंगला नाही पाहिजे आपला. फक्त आपलं फर्स्ट सेक्शन आहे ते कलर करायचंय सगळ्या बाजूंनी. ठीक आहे, दोरा रंगता कामा नये. हे बघा, दिसतंय? दोऱ्यावर रंग जाऊ देऊ नका, म्हणजे ब्रश तुमचा अलीकडेच ठेवा. फक्त कापड आपलं रंगलं पाहिजे, दोरा रंगू देऊ नका. ठीक आहे, म्हणून दोरा घट्ट बांधायला सांगितला होता. आता कोणाला दुसरा रंग हवा असेल तर दुसरा रंग घेऊ शकता. तुमच्यापैकी कोणाला दुसरा रंग हवा असेल तर दुसरा रंग घेऊ शकता तुम्ही. मी आता एक डार्क ब्लू घेतला होता, एक लाईट ब्लू आहे इथे माझ्याकडे. कोणाला दुसरा रंग हवा असेल तर घेऊ शकता. ओके, आता हा दुसरा रंग दुसऱ्या सेक्शनला लावायचा. दोरा रंगता कामा नये, दोरा जर रंगला तर मग पूर्ण आपला पूर्ण रुमालच निळा होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून दोरा सोडून. आता माझा माझा कलर जास्त वॉटरी झाल्यामुळे माझा दोरा पण रंगला, दिसतोय सगळ्यांना? पण जर दोरा घट्ट बांधलेला असेल तर आत रंग जात नाही, पण दोरा जर लूज बांधलेला असेल तर मग असं होतं. दिसतंय सर्वांना? हे बघा, रुमालाच्या आत रंग गेला पाहिजे पण दोरा रंगला नाही पाहिजे. तिचा ब्रश आहेत करे. हा इथेच इथेच आहे. दिसतंय सर्वांना? हे बघा, आता ऑल्टरनेट कलर्स द्यायचे. ठीक आहे, जर दोन रंग असतील तर ऑल्टरनेट द्यायचे. एकच रंग असेल तर रंग घ्यायचा आणि फक्त इथे रंग, दोरा सोडून बाकीच्या ठिकाणी कलर करायचे. हे बघा, इकडे बघा, ब्रश घ्यायचा आहे आणि याच्यावर रेस्ट करायचा. ब्रश जास्त काही करायची गरज नाहीये, फक्त ह्याच्यावर ब्रश रेस्ट केला तरी आतपर्यंत रंग शोषला जातोय, ऍब्झॉर्ब करतोय ते कापड आपलं. कारण आपण कापड ओलं केलं होतं ना, त्यामुळे ते कापड आपला रंग ऍब्झॉर्ब करून घेतं. फक्त दोरा सोडून करा, म्हणजे आपल्याला ते दोन रंग डिफरन्शिएट होतील, किंवा आपला एक सिंगल कलर आहे त्याच्यामध्ये मध्ये आपल्याला हे गॅप दिसेल. ठीक आहे, म्हणजे आपली बांधणी सुंदर दिसेल. फक्त दोरा सोडून करा.
श्रीदुला, रंग आत गेला पाहिजे हा. म्हणजे आपण हे जे वरून करतो ना, तू तू असं करते ना, हे बा असं करते ना तू, तर त्याच्याऐवजी ह्याला डॅब डॅब कर. असं खाली एका सरफेसवर ठेव आणि असं डॅब डॅब कर. डॅब केलं ना की ते आतपर्यंत जातं. हा तसं. हे असं डॅब केलं ना तुम्ही की त्याच्या आतपर्यंत रंग जातो. आपण वरून असं पेंट केल्यासारखं केलं की आतपर्यंत जात नाही, पण आपण डॅब केलं ना की त्याच्या आतल्या भागापर्यंत रंग जातो, रंग पोहोचतो तिथपर्यंत. ठीक आहे. आता ज्यांनी 2 रंग घेतले असतील त्यांनी आता चौथ्या सेक्शनला पुन्हा दुसरा कलर घ्या. आणि ज्यांनी एकच कलर घेतला असेल त्यांनी सगळ्या सेक्शन्सला फक्त दोरा सोडून कलर द्या. दोऱ्याला कलर करू नका. हा रंग आतपर्यंत जावा म्हणून तुम्ही असं हाताने दाबू पण शकता. इकडे बघा, हे बघा, हाताने असं सर्कल सर्कल करत त्याला असं हाताने आतपर्यंत रंग जावा म्हणून असं दाबू शकता तुम्ही. ठीक आहे. सगळे सेक्शन्स एकाच कलरने केले तरी चालणार आहेत. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला आता इथे प्रॅक्टिस झाली की नेक्स्ट टाइम तुम्ही वेगवेगळे रंग घेऊ शकता. सगळे करतायत ना? हे बघा, दिसतंय सर्वांना? छान. ऑम्ब्रे म्हणून एक पॅटर्न असतो, तो माहिती आहे का कोणाला? ऑम्ब्रे. त्या पॅटर्न मध्ये काय करायचं असतं, एकच रंग घ्यायचा असतो आणि त्याच्यामध्ये एक शेड थोडीशी लाईट, एक शेड थोडीशी डार्क करायची असते. त्याला म्हणतात ऑम्ब्रे. म्हणजे फक्त 2 शेड्स मध्ये तुम्ही ड्रेस किंवा तुमची पॅन्ट असं तुम्ही कलर करू शकता. त्याला ऑम्ब्रे म्हणतात. म्हणजे खालचा बॉटम जो आहे तो डार्क आणि वरचा वरचा पार्ट आहे तो लाईट.
ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं. आता 2 पार्ट राहिलेत फक्त. करतायत ना सगळे? व्हेरी गुड. झालंय सगळ्यांचं? हे बघा, आतपर्यंत कलर जावा ना, म्हणून हे असं दाबलंच ना तुम्ही तरी चालेल, म्हणजे आतपर्यंत तो रंग पोहोचतो. ठीक आहे. हात घाण झाले असतील तर हात धुवा. सगळ्यांचं झालं असेल तर हे एका पेपरवर ठेवा. असं एका पेपरवर ठेवा. झालंय सर्वांचं? आणि येताना झालंय सर्वांचं? सर्वांचं झालंय का? आता ऍक्च्युली हे वाळू द्यायला लागणार आहे आपल्याला, पण मी तुम्हाला उघडून दाखवते. खूप ओला झाला असेल रुमाल तर त्याला वाळू द्या. दोरा सोडून रंगवायचंय हा. दोऱ्याला रंगवायचं नाही, नाही तर मग पूर्ण रुमाल निळा होणार. जो कुठला रंग घेतलाय तुम्ही त्या रंगाचा होणार. दोरा सोडून करायचंय आपल्याला.
दिसतंय सर्वांना? दोरा रंगवला नाहीये मी, बघितलंय तुम्ही, पाहिलंय? थोडासा रंग इकडे तिकडे जातो पहिल्यांदा, काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट टाइम तुम्हाला लक्षात येईल की दोरा घट्ट बांधायचा आहे. दिसतंय ना सर्वांना? झालंय सर्वांचं? हो. कोणाकोणाचं झालंय जरा दाखवता का? सगळेजण दाखवताय? हा, व्हेरी नाईस. रिया, वेगवेगळे रंग घेतले, छान. क्रिशा, ग्रीन कलर केलाय, वाव. नीलकंठ ब्लू, मेंजा पर्पल ब्लू, ग्रीन ब्लू हर्षवर्धन, श्रीदुला ब्लू ग्रीन का? ओके. दर्शन येलो रेड, नाईस. झालंय सगळ्यांचं? आता ते वाळू द्या तुम्ही थोडं, मी फक्त तुम्हाला हे ओपन करून दाखवते, ठीक आहे? आता बघा इकडे सगळे. आता हा तुमचा रुमाल वाळला. वाळल्यानंतर काय करायचं? फक्त हा दोरा जो बांधलाय ना आपण, तो दोरा कट करायचा, रुमाल कट करायचा नाही. हे बघा, इथे असं कात्री घुसवायची आणि दोरा कट करायचा, ठीक आहे? हा दोरा आपण काढून टाकला, दिसतोय? हे बघा, दोरा काढायचा आहे. प्रत्येक सेक्शनचा जो दोरा आहे फक्त हलक्या ह्याच्याने कात्री घुसवून दोरा कट करायचा आहे. आता हे ओल्या ह्याच्यात आपण कापतोय ना, त्यामुळे थोडासा रंग इकडे तिकडे होणार आहे, पण ते वाळू दिलं तर आपण दोऱ्याचा भाग पांढरा राहतो. एकच मिनिट. दोरा खूप घट्ट बांधायचा आहे, जेणेकरून दोऱ्यामध्ये रंग मुरत नाही आपला. आता माझा रुमाल ओला आहे ना, त्यामुळे जरा रंग इकडे तिकडे जाणार आहे, पण तुमचा रुमाल वाळू द्या, म्हणजे त्याचा रंग मिक्स होणार नाही. आता कोणीच काढू नका, रंग मिक्स होतील नाहीतर. मी फक्त तुम्हाला काढून दाखवलंय, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा टाईपचं दिसणार आहे. आता हे पहा, मी हे सगळे दोरे काढले, दिसतायत तुम्हाला? इथे बघा, इथे पांढरं दिसतंय तुम्हाला, इथे दोऱ्यामध्ये रंग गेला नाहीये, त्यामुळे हे व्हाईटच राहिलंय माझं, ठीक आहे? काही ठिकाणी मर्ज झालेत कलर, ठीक आहे? आता हे हे दोरे काढल्यानंतर हा रुमाल पूर्ण उघडायचा आहे. हे बघा, दिसतंय सर्वांना? ही खूपच झाली छान आपली झालं बांधणी म्हणजे. तयार. दिसतंय सर्वांना? जिथे खूप जिथे छान झालं, दोऱ्यामध्ये खूप मर्ज छान झाला झालं. नाही कलर, तिथे व्हाईट राहिलंय. जिथे मर्ज झालाय तिथे हे दोन कलर एकत्र झाले, दिसतायत सर्वांना? त्यामुळे दोरा खूपच अगदी छान घट्ट झाला, खूप बांधायचा. छान झाला. दोरा अगदी घट्ट बांधायचा, जेणेकरून आपले रंग मर्ज होणार नाहीत.
ठीक आहे. ज्यांना ज्यांना कॉन्फिडन्स असेल की रुमाल थोडासा वाळलाय त्यांनी उघडा. ज्यांचा रुमाल जास्त ओला असेल त्यांनी आता उघडू नका. कोण कोण उघडू शकणार आहे? वाव, नाईस श्रीदुला, मस्त मस्त. बरं उघडा, सगळ्यांनी उघडूयात. मग तुम्ही आता तुमच्या लक्षात आलंय ना कसं करायचंय, तर तुम्ही नेक्स्ट टाइम हे करू शकाल. फक्त रंग स्क्रीन मर्ज समोर होऊ देऊ करा. नका. दोरा स्क्रीन अगदी समोर करा घट्ट सगळ्यांनी. बांधायचा. ज्यांना ज्यांना उघडायचंय त्यांनी उघडा रुमाल. आणि हा नंतर रुमाल कडक उन्हामध्ये वाळवा बरं का. हळूहळू काढा, कात्री व्यवस्थित वापरा. दर्शन, कट करतोयस का दोरे? मॅडम प्रोजेक्ट म्हणून एक दुसरी डिझाईन द्या मुलांना बरं का. हो हो मॅडम, ते ऍक्च्युली दोरे बांधायची पद्धत वेगळी वेगळी असते. हो त्यामुळे का, बरं हा, बरं. दोरा जसा जसा तुम्ही दोरा बांधाल ना तसं डिझाईन येतं. हा आता हा जो रुमाल आहे ना, ह्याला हा. आपण असं फोल्ड करून, असं असं हम्म फोल्ड करून प्रत्येक ठिकाणी सेक्शन्स करू शकतो. मग आपल्याला सरळ रेघा येतात. म्हणजे आता जे हम्म. आपण सर्कल केलं ना, तर सर्कल करण्यासाठी आपण मध्ये धरतो. आणि स्ट्रेट हम्म. लाईन जी आपण लेहरिया डिझाईन म्हणतो ना ज्याला, वाव, हम्म. नाईस नाईस मेंजा, खूप छान मेंजा. सुंदर. अजून कोणाचं झालंय? खूप छान झालं. त्याला सरळ ठेव मेंजा, म्हणजे ते कलर्स तुझ्या मर्ज स्क्रीन होणार नाही. समोर ठेव. हा हा, खूप सुंदर झालंय. कलर्स मर्ज होऊ देऊ नको. आणि जेव्हा ते तू काळं काळं जे दिसतंय ना मेंजा, ते काय आहे? ते पण खूप छान डिझाईन दिसतंय बरं का. डिझाईन आहे तिच्या टी शर्टवर. अच्छा, टी शर्ट वरची डिझाईन आहे का? बरं. हम्म. छान. मेंजा तुझं काही काही ठिकाणी अरे जिथे आलं नाहीये हर्षवर्धन ना. दाखव. हर्षवर्धन दाखव. नाईस, हर्षवर्धन व्हेरी ब्युटिफुल. गुड व्हेरी छान. गुड व्हेरी गुड. मेंजा तुझं जिथे जिथे आला नाहीये ना रंग, तेव्हा काय करायचं, असं दोन बोटाने मी जे सांगितलं ना की असं दाबायचं तिथे. जेव्हा आपण रंग टाकतो ना त्याच्यात, तर असं दाबायचं दोन बोटांनी, असं दाबून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कळतं की आतपर्यंत रंग पोहोचलाय. ठीक श्रुदूला आहे. दाखव. श्रुदूला. श्रुदूला सुंदर. मस्त डिझाईन छान. हम्म. अजून दर्शन कोणाचं उघडतोय झालंय? का? दर्शन झालं? दर्शन राहिलाय. नाही परत ठीक आहे मुलांना. सृष्टी, घाई नाहीये. शुभंकर. घाई नाहीये. शनिवार रविवारी कंप्लीट करा बर का. हा, आणि तसंही प्रोजेक्ट चालेल. दाखवायचे आहेत. शनिवार रविवार प्रोजेक्ट करा. खूप छान झालं. रॉक्झी मॅडम, असं वाटतं आता आपणही शिकावंय. हो. ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत मॅडम. हे मी खूप बेसिक शिकवलं, कारण की कसं फर्स्ट टाइम असलं ना की मुलांना मला ना इंटरेस्ट पण यायला. बांधणी खूप आवडते. माझं फेवरेट आहे बांधणी हा हा. डिझाईन. आणि आजकाल मिळत नाही हवं तसं. हो, खूप व्हेरिएशन्स करू शकतो आपण बांधणीमध्ये. राजस्थानचा प्रकार आहे बरं का मुलांना हा. हो ना मॅडम? नाही, गुजरातचं आहे मॅडम. गुजरात, कच्छ गुजरातचा आहे का? म्हणून बर बर बर, हा, मला कच्छ वाटलं म्हणून रिजन आहे राजस्थानचा आहे का? गुजरातचं. हा. त्यांचं सगळं हे त्यांच्याकडून आलंय आपल्याला. तर कच्छ म्हणून आहे, अच्छा. तर ते खूप वेगवेगळे प्रकार करतात याच्यात. आणि हे कॉटनवर सहसा, म्हणजे पूर्वी अरे कॉटनवर वा व्हायचं. रिया, खूप छान. रिया मस्त झालंय, कलरफुल सगळ्यांनी केलंय. हातात जरा जरा स्क्रीनशॉट काढू द्यात. खूप छान. एक मिनिट, एक मिनिट. खूपच सुंदर हर्षवर्धन, मस्त आलंय तुझं मेंजा, खूप छान. दर्शन नाही दाखवते. श्रीदुला, रिया, मस्त छान. बघा मुलांना किती सुंदर. आनंद किती होतो बघा स्वतःच्या क्रिएटिव्हिटीचा, नाही का? आणि तुमचा असा जर टी शर्ट घातला, म्हणजे दाखव ग, तू टी शर्टला केले, खाली पण दाखव स्लीव्ह वगैरे. हे बघा किती सुंदर वाटतो ना हा टी शर्ट स्वतःच्या वर्कचा. ब्युटिफुल.
खूप छान. असं ओढणी पण करू शकता. रिया मस्त कलर कॉम्बिनेशन छान झाले रियाचं. एक एक कलर मध्येही छान दिसतंय, वेगळे वेगळेही छान दिसतंय. आणि असं खरंच काय काय करा तुम्ही ना सुट्टीमध्ये. खूप बॅग छान. पण करू शकता तुम्ही, बॅगवर सुद्धा करता येतं हे. हा, स्कार्फ वर करू शकता. आणि हा छान. इझी वे सांगितला मी तुम्हाला, म्हणजे हे गरम पाण्याची याला गरज नाहीये. फक्त फेविक्रिलचे कलर्स वापरायचे, फॅब्रिक कलर्स, आणि करायचे. ही हा, सोपी घ्या पद्धत आहे. खाली मुलांना. फक्त जेव्हा कंप्लीट होईल ना, तेव्हा कडक उन्हामध्ये वाळत घालायचं हे. मी मी स्क्रीनशॉटच काढायचं राहिलं. काढलं का सुलक्षणा मॅडम तुम्ही? हो मी मी काढले स्क्रीन मॅडम. नाही, अं, आता हे हा सगळं पेंटिंगचा मी मॅम, स्क्रीन दर्शनचं रेकॉर्डिंग. दर्शनचं पण होऊ द्या एकदा, म्हणजे सगळ्यांचा स्क्रीनशॉट घेता बरं, येईल. त्याने दर्शन पण सुंदर करतोय का? केलेत, हा, 2 ठीक रंग आहे. घेतलेत त्याने. ठीक आहे दर्शन आपल्याला. खात्रीने कट कर बाळा. रियाचे कलर बघा सगळ्यांनी, हा डार्क हो, कॉम्बिनेशन सुंदर छान केलंय, दिसतंय. छान केलंय. आज क्रिशा नाहीये का? क्रिशा नाहीये काय? कोणी येतं कोणी नाही येत. राधा अगं तुझं बघू ग. झालं, आहे सोडलं आहे, का तू? क्रिशा आहे. हा, मॅम काही सोडलं घाई तर नाहीये, जास्तच उद्या तुम्ही नाही, गडबड काहीच वाटते. काहीच गडबड नाहीये, आपल्याकडे अजून गडबड वेळ काय आहे. नाही, करा, उद्या दाखवलं आरामशीर तरी करा. चालेल. फक्त आपल्याला एक स्क्रीनशॉट घेऊयात. क्रिशा तू हा, काय केलंस ग? केलंय सर मॅम, तिने ती कट करते. हा, हा हा, कर, हळूहळू कर क्रिशा, आहे सांभाळून कात्री आपल्याला वापरा. अजून वेळ आहे, 15 मिनिटं वेळ आहे. हो हो, आपण हो सगळ्यांचं देत. पाहूयात. हो, हो देत. किती सुंदर खूप स्वनिर्मितीचा सुंदर आनंद आहे. झालेलं आहे आणि सगळ्यांचं. मुलांनो, हे करताना जेव्हा तुम्ही मग्न होता ना, त्यावेळेला मेंदूची डेव्हलपमेंट सुरू राहते बरं का. कॉन्सन्ट्रेशन वाढतं. हे एक प्रकारचं ध्यानच आहे. आणि ध्यानाचे जे जे फायदे आहेत ते असे मन रमवून गेल्याने होतात. तुम्हाला फक्त गेम मध्ये तसं रमता येतं बघा. आजूबाजूला काय चाललंय, कोण काय म्हणतंय, कान बंद, डोळे बंद, नाक बंद, सगळं. मेंजा, आता त्याच्यात रंग नको भरू हा पुन्हा. ते आहे ना तसं खूप सुंदर दिसतंय. तू हो, फक्त छान आहे ना, दिसते टी अगं. शर्ट वर आहे ना, फक्त एक शोल्डर पण करू शकतेस. फक्त एक शोल्डर केला आणि बाकीचं व्हाईट ठेवलं ना टी शर्ट, तरी खूप सुंदर दिसतं ते. फक्त एका शोल्डरवर करायचं. सेम प्रोसिजर करायची आणि फक्त शोल्डर पकडायचा. ही डिझाईन आहे ना, हा. ही डिझाईन तुम्ही मॅडमनी सांगितलं तसं फक्त पुढं घेऊ शकता, हो दोन्ही बाजूला घेऊ शकता. तसं मला वाटतं एका बाहीवर पण हो, चालेल. एका एका किंवा फक्त शोल्डरवर खूप खालचा सुंदर लेफ्ट दिसतं हँड ते. साइड फॅन्सी. अरे छान, दर्शन छान, मस्त. हम्म. दर्शनची कलर कॉम्बिनेशन छान आहे. किंवा फक्त खालचा भाग घेऊ शकता, राईट हँडचा, खिशाचा जवळच. खिशा कसा असतो एका साईडला तसा. किंवा लेफ्ट हँड, म्हणजे अजून फॅन्सी दिसेल तुमचा टी शर्ट. मस्त वाटतंय. झालं राधा तुझं? छान, राधाचंही छान छान छान, कलर आहे. सुंदर. धरा बरं सगळ्यांनी हातात, मला जरा स्क्रीनशॉट घेऊ देत सगळ्यांचं. मॅडम प्रिशा आवाज तुझं नाही पण येते दे. तुमचा. मॅम, क्रिशा पण काढते ना, एक 5 मिनिटं थांबूयात का? दोघींचाही हा, आवाज नाही येते. हा, क्रिशा थांबा पण काढते, क्रिशा थांबा. कट करते. दर्शनचं प्रिशाचं झालं का? होऊ देत, थांबा. दर्शन पण करतोय मॅम. नाही झालंय, दर्शनचं झालंय. क्रिशा करत होती. मुलांनो खाली धरा, त्या क्रिशाचं होऊ देत, परत तुमचा हात अवघड आहे. क्रिशाचं होऊ द्या, मग धरा सगळ्यांनी. आणि तुमचा चेहरा नका झाकू, तुमचा पण फोटो येऊ देत. हम्म. आपल्याला मॅगझिनला लावायचं. आमचं मॅगझिनचं नाव काय आहे माहिती का? विहंगम भरारी. विहंगमचा अर्थ सांगा बरं, कोणाला येतो का? राधा. विहंगम म्हणजे पक्षी. पण कसला पक्षी? विहंगम पक्षी बरोबर आहे. पण विहंगमचा अजून एक अर्थ आहे, भरारी मारणारा किंवा एकदम अतिसुंदर दृश्य. मग तो पक्षी पण असतो. तसं बघा, हे अतिसुंदर विहंगम झालंय तुमचं आज आर्टवर्क. हम्म. विहंगम. अमेयचं पण झालंय मॅम. अमयने पण सुंदर केलंय. आणि आपल्या मासिकाचं नाव आहे विहंगम भरारी. मस्त भरारी घ्यायची आपल्याला उड्डाणाची. सर्वांगीण विकासाचं उड्डाण. बघा बरं का मुलींनो, आता एअरक्राफ्ट सुद्धा मुली चालवतात. तुम्हाला काय बनायचंय? पायलट बनायचंय का?
नाही. काय बनायचंय श्रोदूला तुला? काय बनायचंय? इंजिनियर, डॉक्टर? मग काय बनायचंय? बेंजे, तुला काय बनायचंय? मेंजा? रिया, काय बनायचंय? अमय, काय बनायचंय? राधा, तुला काय बनायचंय सांग? तू रेअर राधा आहेस, तू तर काही वेगळं बोलशील. रेअर राधा. अजून नीट खूप सारे श्रुदूला. ऑप्शन्स आहेत आ? त्याच्यातले. खूप सारे माझ्या डोक्यात ऑप्शन्स आहेत, एक पण मिनिट, एक मिनिट, माझा आवाजच कमी झालाय. हा, बोल. माझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण मेन ऑप्शन म्हणजे भारतीय इतिहासाचा टीचर. काय बनायचंय? भारतीय इतिहासाचे टीचर. इतिहासाचं टीचर. हे रेअर आहे का? फक्त तुम्ही इतिहासाचं नाही, भारतीय इतिहासाचा. असू दे ना, भारतीय इतिहासाचे टीचर भरपूर आहेत. नॅशनल. माझ्याकडे आता आपले विहंगमचे सल्लागारच ते आहेत. त्यांनी जी सगळी पुस्तकं लिहिली आहेत बघ इतिहासाची, आणि त्यांचं आपण सेशन ठेवणार आहे बरं का. त्यांना सगळा भारताचा इतिहास माहिती आहे. त्यांनी पुस्तकं लिहिलीत आणि काही रेफरन्स न घेता ते बोलतात. आपण त्यांचं सेशन जून मध्ये ठेवणार आहोत. त्यांनी सगळे पाठ्यक्रमाची पुस्तकं लिहिलीत. तर तुला काय त्याच्यापेक्षा आवडेल? तुला त्यांचं काय आवडेल ते सांग, मी विचारून ठेवेल त्यांना. ते बोलणार आहेत बुद्धावर, कारण परवा आपला बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम झाला ना. त्याच्यापेक्षा मला संस्कृत मध्ये PhD करायला आवडेल. संस्कृत मध्ये? हो. आईने सांगितलं का आता हळूच? नाही, नाही ना. आई दुसरीकडे दुसऱ्या रूम मध्ये. बर, छान. लिहून ठेव. तू काय कर राधा, तुला समजा 5, हे बघा मुलांना, राधा काय तुम्ही काय, 5 गोष्टी तुम्हाला व्हाव्याशा वाटतात, लिहून ठेवा आज. जसं राधानी सांगितलं की संस्कृत मध्ये PhD, भारतीय इतिहासाचे टीचर, असं लिहून ठेवा. आणि मग त्याच्यावर विचार करा, नंबर 1 मला कुठलं व्हायला आवडेल, मग इतिहासाचे टीचर का आवडेल, मग संस्कृतची PhD का आवडेल, ह्याची कारण लिहायची तिथे वहीमध्ये. आणि जेव्हा तुम्ही कारण शोधायला जाता ना राधा, त्यावेळेला खरं स्वप्न बाहेर येतं. मला PhD बनायची का टीचर बनायचंय, मला काय आवडेल, मी केव्हा आनंदी राहील, मला काय चांगलं जमेल, असं ते लिहा तुम्ही. हे सगळे वेगळे वेगळे स्किल्स आहेत, स्किल्स. त्याला प्रायोरिटी रँकिंग म्हणायचं. माझा फर्स्ट प्रेफरन्स कशाला, काही असू देत. तुम्हाला काही विकत घ्यायचंय, तुम्हाला काही बनायचंय, तुमच्या काही व्हॅल्यूज आहेत, त्याला रँकिंग कसं करणार तुम्ही? तुमचे काही स्वप्न आहेत, तुमचे काही गोल्स आहेत, तुम्ही त्याला रँकिंग कसं लावणार? पहिला रँक कसा ठरवणार? क्रिशा कुठे गेलती ग बाई आज? आत्ताशी दिसलीस. हं? मॅम. मॅम होते हं. ते नेटवर्क प्रॉब्लेम होता, त्यामुळे ते लिव्ह होते ती मीटिंग. हो का? मॅम, बर. मेंजाने ऍस्ट्रोफिजिसिस्ट लिहिलंय. वाव, हे किती रेअर आहे सुंदर. एकदम. मेंजा, तुझ्या आईचं नाव काय ग? लतिका. अ लतिका. लतिका. फोन करायला लावा आईला आज. खूप सिन्सिअरली छान केलं, मला एकदम आवडला तुझा परफॉर्मन्स. आणि तुझ्या आईशी बोलते मी. खूप छान मुलं करतायत, काही काही मुलं. तर टच मध्ये राहा मुलांना. तुम्हाला जर पुढे जायचं असेल, या सगळ्या स्किल्स डेव्हलप करायच्या असतील, खूप छोटी छोटी सक्सेस टेक्निक्स आहेत. तुम्ही टच मध्ये राहिलात तर तुम्हाला मिळणार आहात. आणि हे मोफत येते, पुढे काही आपल्याला पे नाही करायचे. तुम्हाला जे काही आवडल्या ऍक्टिव्हिटी, तर आपण 6 महिन्याचा, 2 महिन्याचा, फक्त संडे, वन्स इन ए मंथ, असं काही ठरवू. ते पेड असेल थोडस नॉमिनल शुल्क. पण हे जे काउन्सिलिंग आहे, तुमचं कोचिंग आहे, समजा आता मेंजाला बनायचे ऍस्ट्रोफिजिसिस्ट बनायचे, किंवा सायंटिस्ट म्हणू आपण, ऍस्ट्रो सायंटिस्ट बनायचे, तर तिचं स्वप्न कसं साकार करायचं हे मी तिला काउन्सिलिंग करू शकते, मी कोचिंग करायचं.
एकमेकांनी एकमेकांना समजा नीलकंठ कोचिंग करेल मेंजाला, मेंजा कोचिंग करेल क्रिशला, क्रिश करेल श्रुदुलाला, असं माझं पुढचं ध्येय आहे मुलांनो. हे नुसतं एकत्र येणं ते जाऊ देत, कोर्स करणं नाहीये. तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे, टच मध्ये राहिलं पाहिजे, ग्रुप केले पाहिजेत. मग कोचिंग कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवू शकते. एकमेकांना कोचिंग कसं करायचं, गोल्सला तुमचे काय गोल्स आहेत त्याला कोचिंग कसं करायचं, म्हणजे तुमचं, आणि त्याला काय आहेत कष्ट नाही आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला मी सांगितले हार्डवर्क नाही करायचं, स्मार्ट वर्क करायचं. म्हणजे काय ऍस्ट्रो सायंटिस्ट बनायचे तर तिने काय फिजिक्स घेऊन किंवा ऍस्ट्रॉलॉजी घेऊन, ऍस्ट्रो म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी सॉरी ऍस्ट्रॉनॉमी घेऊन काय घासत बसायचं नाहीये पाठांतर करत. हे नाही मार्ग मी तुम्हाला शिकवणार आहे, मी तुम्हाला स्मार्ट मार्ग शिकवणार आहे की फटकन ती ऍस्ट्रो सायंटिस्ट बनेल, ऍस्ट्रॉनॉमीची सायंटिस्ट बोलेल. मग तुझा हे कोण आहे, आयडॉल कोण आहे, कोण आहे तुझं मार्ग, म्हणजे कुठं कोणाला पुढे ठेवलंयस तू. मोठं म्हणून अब्दुल कलाम वाचलं की नाही पुस्तक अग्निपंख, म्हणजे अग्निपंख वाचलं का अब्दुल कलामचं. मग पहिलं पुस्तक ते वाच. अशी उड्डाण घेणारी पुस्तकं वाचली ना कल्पना चावला की आपल्याला मग भरारी मारता येते. खूप खूप पुस्तकं आपल्याला गुरुसारखे ठरतात, मोटिवेशन. एक फक्त ठिणगी पडावी लागते आपल्याला आयुष्यात, कल्पनाची. मग कल्पना घेत उंच भरारी मारायचे छोटे छोटे स्मार्ट टेक्निक्स आहेत आपल्याकडे. मी तर मुलांना आमच्या नेहमी म्हणायचे स्वप्नांची भरारी घ्या, नुसते स्वप्न घेऊन उडायला शिका, कष्ट काय करायचे नाहीत आपल्याकडे. आपल्याला स्मार्ट झेपावायचं आहे, स्मार्ट वर्क. चला झालं का मॅडम, कोणाचं राहिलं होतं. मॅडम कोणाचं राहिलं होतं. सगळ्यांचं झालं होतं बहुतेक. दर्शन बरं राहिलं सगळ्यांनी होतं. आता धरा बरं, कोणासाठी तरी थांबवलं होतं बहुतेक. हो हो. आपला हा नीलकंठ दाखवत होता, शिवांजली सगळ्या नाहीये मुलांनो राधा, वाटतं, राधा शुभंकर, सृष्टी. कृष्णमय. चला चला चला, रॉक्झी मॅडमच्या मुली तर काही आलेच नाहीत आपल्या बाबा वर्कशॉपला. मॅम एक बास्केटबॉलला जाते आणि दुसरीचं कॉलेज चालू आहे ना. हो का, बर बर हा बर. हा, तिची पुढच्या बघा महिन्यात त्यांच्या परीक्षा आहे. मुली पण आर्टिस्ट आहेत बरं का मुलांना. हो. तुमची कुठल्या मुलीने आपल्या पिरामिडला काढलं तिचं वय सांगा मायरा बरं. मायरा धरणार आहे, 13 अरे वर्षाची. दर्शन धर ना. सुलक्षणा मॅडम तुम्ही असाल तर काढा बरं स्क्रीनशॉट जरा. दर्शन दाखव. रॉक्झी मॅडम तुम्हीच काढा बरं जरा, मला ना काय. मॅम मी लॅपटॉपवर घेतलंय ना, मला याचं बर स्क्रीनशॉट थांबा, नाही हा काढता येत. काढला. अजून कोण राहिले का, थांबा, खालचे खालचे राहिले. ही कोण आहे ऑरेंज आणि ही तिचं, तुझा चेहरा नाही दिसत आहे बेटा. हा रिया. थांबा एक मुलांना, खूप सुंदर आजचं. काय झालं बाबा. काढले मॅडम, मी काढले. हो काढा काढा, छान मस्त. एक मिनिट अजून. आज कसं मन तृप्त तृप्त भरलंय बघा, रॉक्झी मॅडमनी तृप्त केलं मला. मुलांनी आज केलं सगळ्या रॉक्झी मॅडम. आज सगळ्यांनी खूप पण आवडीने केलंय, हे विशेष आहे. पण आज मुलांनी कसं तृप्त केलं मला. छान छान, क्रिएटिव्ह वर गुड. खूप सुंदर झालंय सर्वांचं. झालं पण छान. तर हम्म. चला, धन्यवाद मॅडम, रॉक्झी मॅडम. बघा थँक्यू मला काय मॅडम. सांगायचंय रॉक्झी मॅडम, तुमच्या मुलीचं नाव काय हो, जिने मायरा. आपल्या पिरियडला पेंटिंग केलं. मायरा मायरा. बरं का, मुली वय सांगा. 13 वर्षाची आहे. तर मॅडमची जी मुलगी आहे ना 13 वर्षाची, तर मॅडम आणि मायरा आणि आता अमृता मॅडम तुम्हाला काही शिकवायला येतील बघा उद्या. उद्या का सोमवारी माहिती नाही. डॉक्टर अमृता मॅडम यांनी आपल्या पिरॅमिडच्या भिंतींवर किती सुंदर पेंटिंग केले, आज मी पोस्ट करते. ती छोटीशी मुलगी मॅडमना कशी मदत करते बघा, आणि किती सुंदर पेंट केलंय. तर हे मी आज तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे, बघा. तुमच्या घरातली एखादी भिंत रंगवा. अर्चना मॅडम आहेत ना, सोनसळे मॅडम, त्यांनी घरात पिकॉक काढलाय, घरात काही काही सुंदर, इतकं सुंदर वाटतं ना घरामध्ये भिंत. तर तुम्ही तसं पण करा, आणि आपल्याला नेहमीच यामुळं आनंद मिळेल ना त्या तुमच्या चित्र घराच्या भिंतीवर पाहिलं की. आणि तुमचे आता असे टी शर्ट घातले तर खूपच सुंदर. चला भेटूयात आपण उद्या. तुमचं वर्क करा बरं का मुलांना, प्रोजेक्ट वर्क करा,
तुम्हाला मी काय सांगितले काल परवा, आपल्याला उद्या घ्यायच्यात हे माइंड ट्रिक घ्यायच्यात. बघू कोण कोण छान सांगताय, सॉल्व्ह करतायत पझल्स. तुम्ही एक सांगायचं मॅडम, हा सांगा. हे आता जे आपण केलंय ना ते कशावर वाळायला घालू नका, कडक उन्हामध्ये. म्हणजे पेपर असेल तर पेपरवर टाका किंवा असं लटकवता आलं तर लटकवा, पण दुसऱ्या कुठल्या वस्तूवर टाकू नका, कारण हे रंग निघत नाहीत. ॲक्रेलिक कलर्स वापरले असतील ना तर ते रंग निघत नाही. दुसऱ्या कापडाला जर लागला तर तो रंग निघणार नाही. मॅडम हाताचं कशाने काढायचं? हाताचा पाण्याने धुतला तर जातो. हम्म. हा, हाताचा काही मुलांना प्रॉब्लेम नाही. बघा बर का, हा लक्षात ठेवा, नाही तर घरात मग काहीतरी पेंट करून ठेवलं की मग पॅरेंट म्हणणार काय झालंय. हा, ते दुसऱ्या ह्याला रंग लागू शकतो. सोफ्याला वगैरे लावू नका. हा बेस्ट वे तुम्हाला असं काम करायचं ना, पॉलिथिन बॅग हांतरत जा, मोठी प्लास्टिकची पिशवी फाडून, म्हणजे लागणार नाही कशाला. आणि आता हे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे वाळवत घाला कुठंतरी, जिथे कलर लागणार नाही तिथे. आणि अं, उद्या काय काय आहे बघून घ्या शेड्यूल मध्ये, त्याची तयारी करा. ठीक आहे. धन्यवाद रॉक्सी मॅडम. सुलक्षणा मॅडम खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू मॅडम. चला मुलांनो, सर्वांना धन्यवाद. भेटूयात धन्यवाद. उद्या 4 वाजता. करूयात बंद. मॅडम करा बंद. हा, ते राधा झालेली आहे. राधा करून दे बेटा बंद. माझं नेटवर्क प्रॉब्लेम होता ना, म्हणून मी लेट झाली.